नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी अपडेट आली आहे। आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार, 1,500 रुपये येणार का 2100 रुपये येणार, हा सुद्धा एक प्रश्न आहे। कारण कालच अजितदादा पवारांनी सांगितलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींना नक्कीच निर्णय घेणार आहोत 2100 रुपयांबद्दल व 1500 रुपये तर आता मिळतच आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना जे पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना आतापर्यंत 1500 रुपये मिळतच आहे। पण एक त्यामध्ये खुशखबर आहे की ते 2100 रुपयाचा निर्णय सुद्धा लवकरच घेण्यात येईल व एक टेन्शनची बाब सुद्धा आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत सर्व हप्ते मिळाले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व ज्यांना 8वा 9वा हप्ता मिळाला नाही किंवा जे ऑक्टोबरमध्ये पात्र झाले आहेत त्यांनी सुद्धा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणाला किती पैसे मिळाले आहे। तर आजची जी मोठी अपडेट आहे ती आपण पाहूया। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अशाच माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपले जे व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे त्यांना नक्कीच जॉईन व्हा। तर लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे। तर हे साम मराठी हे जे न्यूजपेपर आहे तिथे स्पष्टपणे सांगितलं आहे की लाडक्या बहिणींचं आता टेन्शन वाढणार आहे व या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही। आतापर्यंत तुम्ही जर हप्ते मिळाले आहेत म्हणजे जानेवारीपर्यंतचे हप्ते मिळाले आहेत पण फेब्रुवारी मार्चचा हप्ता मिळाला नसेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढूया। तर लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे। तर या महिलांना तर कोणत्या महिलांना मिळणार नाही हे सुद्धा आपण पाहूया। लाडकी बहीण योजनेत आता काही महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही। आता कोणत्या महिलांना मिळणार नाही ते सुद्धा पाहूया। लेटेस्ट न्यूज आहे, तुम्ही पाहू शकता की 2 एप्रिल 2025 रोजी आलेली ही न्यूज आहे, लेटेस्ट न्यूज आहे, त्यामुळे कोणतीही फेक बातमी नाही। महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेत असते। तर लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। आपल्याला सर्वांना माहिती की जी पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना 1500 रुपये दिले जातात व महायुती सरकारने सांगितलं होतं की पुढे जाऊन 2100 रुपये सुद्धा होणार आहे व 100% त्यावर निर्णय सुद्धा होईल व लाडक्या बहिणीने हे पैसे वाढवू सुद्धा शकतात। तर लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। या योजनेत आता महिला एप्रिलच्या हप्त्याची वाट बघत आहेत आणि आतापर्यंत महिलांना 9 हप्ते वितरित करण्यात आले आहे। दरम्यान लाडकी बहीण योजनेत आता या महिला एप्रिलचा हप्ता मिळणार नाही। तर बऱ्याच महिलांना मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचा सुद्धा हप्ता मिळाला नाही, कारण जे काही तुम्ही निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला मिळणार नाही। पण ऑक्टोबरमध्ये ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांना मात्र ऑक्टोबरपासूनचे हप्ते न मिळता फक्त आणि फक्त फेब्रुवारी आणि मार्चचे 2 हप्ते म्हणजे 3000 रुपये जमा झाले आहेत। तरी ते कोणाला एप्रिलचा हप्ता मिळणार नाही। तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही निकष आहेत। या निकषात ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। आता हे रिपीटेडली का सांगत आहे की जे निकषांमध्ये बसणार आहेत, पण आत्तापर्यंत ज्या महिलांनी अर्ज केले आहेत, जे पात्र झाले आहेत पण त्या निकषांमध्ये बसत नव्हते पण तरीसुद्धा हप्ते मिळत होते म्हणजे 1,500 रुपये त्यांच्या ह्याच्यामध्ये बँक अकाउंटमध्ये जमा होत होते, पण आता ते स्ट्रिक्ट होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही हे पूर्ण व्हिडिओ बघा, समजून घ्या। या निकषांमध्ये तुम्ही बसत नसाल तर यामध्ये महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। म्हणजे पहिलं काय की मागच्या वर्षी तुमचं उत्पन्न 2 लाख आहे पण यावर्षी पगारवाढ झाली आहे, कोणत्या कारणांमुळे तुमचे जर उत्पन्न वाढ झाले आहे तर 2.5 लाखापेक्षा ते जर उत्पन्न वाढ झालं असेल तर पुढे जाऊन तुम्हाला कोणताही हप्ता मिळणार नाही, एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही, हे लक्षात करायचं आहे। नाहीतर असं होईल की आत्तापर्यंत आम्हाला हप्ते मिळाले पण आम्हाला आता पुढे हप्ते का मिळत नाही, सरकार आमच्याशी खोटं बोलत आहे का। पण हे GR मध्ये सुद्धा सांगण्यात आले होते, GR मध्ये सांगण्यात आले आहे। त्यानंतर जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे, त्या जे निकष आहे त्यामध्ये सांगण्यात आले आहे। आदित्यताई तटकरे वारंवार सांगत आहेत की या निकषांमध्ये तुम्ही जर बसत नसाल आणि आता स्ट्रिक्ट केलं आहे की तुमचे जे फॉर्म्स आहेत रिचेकिंग होत आहेत, त्याच्यामुळे ज्या लाडक्या बहिणी या निकषांमध्ये जे 2.5 लाखांपेक्षा तुमचे उत्पन्न जास्त नसावे, महिलांच्या घरात 4 चाकी वाहन नसावे, तुमच्या घरात जर 4 चाकी वाहन आहे, मागच्या वर्षी नव्हती पण आता पाडवा झाला किंवा तुम्ही नवीन वर्षाचे इथे गाडी घेतली तर तुम्हाला इथे सरकार पैसे देणार नाही। महिला सरकारी नोकरी करत नसाव्यात। जर तुम्ही सरकारी नोकरी करत आहे व अपेक्षा करत आहे की लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये मिळावे तर हे पूर्णपणे चुकीचं आहे। कारण लाडक्या बहिणीचे पैसे कोणाला ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली नाही, जे विधवा महिला आहे आर्थिक परिस्थिती चांगली नाही किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती खूपच खराब आहे व ज्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत नाही किंवा दुसऱ्या कोणत्या योजनेचा तुम्ही लाभ घेत नसाल तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। तरी ते महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी असे सुद्धा निकष आहेत। तुम्ही महाराष्ट्रातले रहिवासी असावी। आता पाठीमागच्या वर्षी म्हणजे 2024 पासून हे फॉर्म भरण्यास सुरुवात झाली, त्यानंतर त्याचे अर्ज पडताळणी थोडंफार झालं, त्यानंतर पैसे मिळत गेले, पण आता पूर्णपणे एकदम स्ट्रिक्ट झालं आहे।
आणि तुम्ही जर महाराष्ट्रामधून शिफ्ट झाला आहे, तुमचं लग्न झालं आहे, तुम्ही दुसऱ्या राज्यात शिफ्ट झाला आहे, तर तुम्हाला या पैसे मिळणार नाही. महिला ही महाराष्ट्राचीच रहिवासी असावी हे सांगितलेलं आहे. आता इथे पुढे जाऊन सर्व जर तुम्ही निकषांमध्ये ज्या महिला पात्र असतील त्याच महिलांना इथे पैसे मिळणार आहेत. ज्या महिला या निकषात बसत नाही तरीही त्यांनी अर्ज केला अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं आहे. कोणतीही कारवाई होणार नाही. टेन्शन घेऊ नका की तुमच्यावर कारवाई होईल किंवा तुमचे पैसे परत, असं काही होणार नाही. पण आता या योजनेचे तुम्हाला 6-7 महिन्याचे पैसे मिळाले, पण या योजनेचे पुढील पैसे तुम्हाला मिळणार नाही. आत्तापर्यंत 9 लाख महिलांना या योजनेतून बाद केले आहे व मार्च महिन्यात ज्या महिलांचे अर्ज बाद केले आहेत याबाबत कोणतीही माहिती अजून समोर आली नाही. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज अपात्र झाले त्यांना पैसे मिळणार नाही. लक्षात घ्या, तुम्हाला जर 7वा 8वा व 9वा म्हणजे फेब्रुवारी मार्चचे जर पैसे मिळाले नसतील किंवा फेब्रुवारीचे मिळालेत पण मार्चचे मिळाले नसतील तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा, पण तुम्हाला अपात्र ठरवले जाऊ शकतात. पण असंही होऊ शकते की तुमचं पेंडिंगला राहिलं आहे व एप्रिल महिन्याचा व मार्च महिन्याचे सुद्धा पैसे एकत्रितपणे येऊ शकतात. तुम्ही जर पात्र असाल, तुम्ही जर या निकषांमध्ये बसत असाल तर महत्त्वपूर्ण अपडेट आहे. अजूनही एक अपडेट आहे ती म्हणजे अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की आत्ता सध्या आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे 2100 रुपये मिळणार नाही लाडक्या बहिणींना, पण पुढे जाऊन आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहिणींना नक्कीच 2100 रुपये देणार आहे. महायुती सरकार फसवी सरकार नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. व इथे महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.